विरोबाच्या नावानं चांगल मित्रांनो, तुम्हा सर्वांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, काबाड कष्ट करणाऱ्यांचा, गावगाड्यात राहणाऱ्यांचा, मुंबई पुण्यामध्ये नोकरदारांचा, सर्वांचा आणि बिरुदेवाच्या भक्ती शक्तीचा उत्सव येतोय, म्हणजेच दसरा येतोय. हा दसरा आरेवडीच्या बनामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी बिरोबाच्या बनामध्ये लाखोंच्या संख्येने अमावस्या भरणार आहे. 22 सप्टेंबर रोजी परमेश्वराच्या दरबारामध्ये काळ्या मातीच्या कुशीमध्ये पेर पेरून घटस्थापना होणार आहे. 23 तारखेला निरंकार उपवास होणार आहे. 24 तारखेला माझ्या भगवंताने रजा दिली तर पहिला फराळ होणार आहे. 25, 26, 27, 28 आणि 29ला सलग 6 फराळ होणार आहेत. 28 तारखेला परमेश्वराच्या दरबारामधला भक्तीचा, शक्तीचा, त्याचबरोबर हौसचा, नवसाचा बिरोबाच्या बनाला कडेडा होणार आहे. 29 तारखेला माझ्या परमेश्वराच्या नामाचा गजर म्हणजेच हार जागर होणार आहे. 30 तारखेला परमेश्वराची काशीलिंग देवाची पालखी सोहळा होणार आहे. त्यामध्ये पुष्पवृष्टी होणार आहे, रांगोळ्यांचा सडा होणार आहे, ढोल कैथळांचा गजर होणार आहे, म्हणजेच आपलं सीमोल्लंघन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी माझ्या परमेश्वराच्या दरबारामध्ये सर्व भक्तगणांचा महाप्रसाद होणार आहे. आणि तेथून पुढे माझ्या परमेश्वराच्या अंगाऱ्याची चिमट घेऊन माझे भक्तगण आपापल्या गावी जाणार आहेत. या दसऱ्याची जशी आवड आणि या दसऱ्याची जशी उत्सुकता तुम्हा सर्वांना आहे, तशाच पद्धतीनं सर्व महाराष्ट्रातील भक्तगणांना आहे. आपण सर्वांनी हा दसरा भक्तिमय आनंदात साजरा करायचा आहे. बोला विरोबाच्या नावानं चांग भलं.